ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की दानाचे महत्व काय आहे, दानाचा महिमा काय आहे. त्याचप्रमाणे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ असे दान कोणते आणि कोणत्या दानाने सर्व दानांचे फळ मिळते. त्याचप्रमाणे पाताळ लोकांचे वर्णन आपण बघणार आहोत. पाताळ लोकांच्या वरती देखील एक नरक आहे, तो कोणता ते देखील आपण या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा. दान हे अतिशय मोठे असे आहे. दान केल्याने मनुष्य हा भवसागरातून तरून जातो. दान करताना देश, काल, पात्र पाहून दान हे केले पाहिजे. सुवर्णदान, गोदान इत्यादी सर्व दाने ही पवित्र आहेत. सर्वांमध्ये श्रेष्ठ दान जे आहे ते म्हणजे विद्याज्ञान. ज्ञानी माणूस हा दानाचा स्वीकार करून दात्याला आणि स्वतःला तारतो. यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे सर्वात श्रेष्ठ दान हे आहे विद्यादान. सुवर्णदान देणे म्हणजे देवांनाच दान देणे. भूमिदान तर हे अतिशय श्रेष्ठ आहे. या दानाने मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. सर्व दानांमध्ये गोदान हे श्रेष्ठ मानले जाते. जो कोणी मनुष्य सवत्स कपिला गायीचे सालांकृत दान देतो, त्याच्या इह परलोकीच्या सर्व काही ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात. प्रमाणे तुलदान हे देखील महत्वाचे आहे. तुलदान म्हणजे काय, तर आपल्या वजना इतकेच शुभ वस्तूंचे दान करावे. तुलदान करणारा माणूस हा सर्व पापांपासून हा मुक्त होतो. तुलादान करणाऱ्याने दात्याने भगवान शंकराचे स्मरण हे अवश्य करावे. त्यांची प्रार्थना करून माझ्या वजना इतक्या शुभ वस्तू मी सुपात्र व्यक्तींना अर्पण करत आहे किंवा दान देत आहे. त्या सत्कामाने संतुष्ट होऊन तुम्ही माझ्याकडून आतापर्यंत जाणता न जाणता घडलेली व न घडलेली सर्व पापे तुम्ही मला जी हरण करा. त्यानंतर तराजूच्या दुसऱ्या पारड्यातील आपल्या वजना इतक्या शुभ वस्तू सुपात्रांना ह्या दान कराव्या. त्यामुळे मनुष्याचे परम कल्याण होते. जो कोणी अशा प्रकारचे तुला दान करतो त्याला इह परलोकी सुख शांती ही प्राप्त होते. असे कुठले दान आहे की जे दान केल्याने सर्व दानांचे फळ मिळते, तर भवसागरातून चरून जाण्याची आणि मोक्षाची ज्याला कोणाला इच्छा आहे त्यांनी ब्रह्मांडाचे दान करावे. ब्रह्मांड दाताला दानाचे फळ प्राप्त होते आणि तो सप्त लोकांचा स्वामी हा होतो. ब्रह्मांड दान म्हणजे काय, तर जो कोणी एकाग्रताने श्रवण करतो, शिवप्रभू हेच त्याचे ब्रह्मांडाचे कारण रूप आहे. ते व्यक्त अव्यक्त आणि कल्याण स्वरूप आहे. ते काळानुसार द्विधा होता. त्यापासून ब्रह्माजी देखील उत्पन्न होतात. ते 14 भवनांच्या ब्रह्मांडाची रचना करतात. त्यापैकी 7 भुवने ही पाण्यामध्ये आहे. त्यांना पाताळ म्हटले जाते. या 14 भुवनांचे पालन हे मात्र विष्णू करतात. त्यांच्या गुणांचे वर्णन हे करता येत नाही, म्हणून त्यांना अनंत म्हणतात. त्यांनी आपल्या मस्तकावर संपूर्ण भूमंडळ अगदी सहजपणे धारण केले आहे. या शेषाचे सामर्थ्य आणि पराक्रम हे वर्णन करताच येऊ शकत नाही. पृथ्वीच्या खाली अतल, वितल, सुतल, रसातल, तल, तलातल आणि पाताळ असे एकूण 7 लोक अथवा भुवने आहेत. त्यांना सप्त पाताळ असे म्हणतात. तेथे दानव, दैत्य, राक्षस, महानाग हे राहतात. तेथे दिव्य मण्यांचे तेज पसरलेले असते. तेथे सर्व प्रकारचे ऐश्वर्य देखील आहे. या पाताळ लोकांच्या वर एक नरक आहे, तो म्हणजे दुःखकारक नगर. येथे पापी लोकांना अनेक प्रकारच्या शिक्षा ह्या भोगाव्या लागतात. जो कोणी माणूस चांगल्या कार्यासाठी खोटी साक्ष देतो, सदैव खोटं बोलतो, त्याला रौरव नरकात हे जावे लागते. जो कोणी व्यक्ती विश्वासघाती, परद्रव्य हरण करणारा, वाईट कर्मात इतरांना तो सहाय्य करतो, त्याला तप्त कुंभ नगरात जावे लागते. भक्तांचा त्याग करणाऱ्याला तप्त लहो नरकात जावे लागते. गुरुजनांचा अपमान करणारा, त्यांची निंदा करणारा याला लवण नरकात जावे लागते. चोरी करणाऱ्याला, गोहत्या करणाऱ्याला आणि मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यांना, त्याचप्रमाणे पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना, इतरांचा द्वेष करणाऱ्यांना कृमिभक्ष्य नरकात जावे लागते.
हिंसाप्रधान यज्ञ करणारा हा तामसी यज्ञ करतात. तो कृमिश नरकात ते जातात. देवाला भोजन अर्पण केल्याशिवाय जो कोणी अन्न ग्रहण करतो त्याला लाला भक्ष नरकात जावे लागते. जो अभक्ष भक्षण करतो, सोमरसाची विक्री करतो, तो रुधिरौद्र नरकात जातो. त्याचप्रमाणे मध चोरणारा, यज्ञ नष्ट करणारा वैतरणी नदीत पडतो. जो अहंकाराच्या धुंदीत अपवित्र आचार विचार करतात ते कृत्य नावाच्या नरकात जातात. जे कारण नसताना वृक्ष तोडतात ते असिपत्रवन नरकात जातात. जे कोणी पशूंची हिंसा करतात, आचार भ्रष्ट करतात ते बनिज्वाल नरकात जातात. सत्याचे व्रत सोडणारे संदंश नरकात जातात. जे पुत्रांना विद्याभ्यास शिकवत नाही ते श्वभोजन नरकात पडतात. या पापांचे प्रायचित्त घेण्यासाठी शिवस्मरण हे अवश्य करावे. आता आपण भूमंडल कसे आहे हे बघणार आहोत. पृथ्वीवर एकूण 7 द्वीप आहे. त्यांच्या भोवती हे 7 समुद्र आणि मध्यभागी सुमेरू पर्वत असून पृथ्वीवरील पहिले भारतवर्ष हे 1000 योजने रुंद आणि तितकेच विस्तृत हे आहे. सुमेरू पर्वताला जोडून त्याच्या इतक्या उंचीचे पाट पर्वत आहे. त्याचप्रमाणे पूर्वेस मंदार, दक्षिणेस गंधमादन, पश्चिमेस विपुल आणि उत्तरेस सुपार्श्व पर्वत आहे. त्या पर्वतांवर अनेक वृक्ष आहे आणि तेथे जांभळाची खूप सारी झाडे आहेत. त्या फळांचा रस प्रवाहित होऊन जी नदी उगम पावते तिला जंबू नदी म्हणतात. त्या नदीवरून त्या द्वीपाला जंबूद्वीप असे नाव पडले आहे. सुमेरू पर्वताच्या पूर्वेस भद्रास्व आणि पश्चिमेस केतुमाल नावाचे प्रांत आहे. या दोन्ही प्रांतांमध्ये इलावृत्त वृक्ष आहे. त्यांच्या पूर्वेस चैत्रवन आणि दक्षिणेस गंधमादवन तर पश्चिमेस विभ्राजवन आणि उत्तरेस नंदनवन आहे. इथे 4 पवित्र सरोवरे देखील आहे. सुमेरूच्या चारही बाजूस खूप असे पर्वत आहे. सुमेरूच्या उंच भागी कांतकौब नावाचे नगर असून त्या नगराच्या 8 दिशांना त्या त्या लोकपालांची 8 नगरे तेथे आहेत. विष्णूच्या चरणातून उत्पन्न झालेली गंगा चंद्रमंडळात ब्रह्माजींच्या नरकात पडते आणि गंगा सर्व पर्वतांना उल्लंघून ती सागरास मिळते. भूमंडलावर सत्य, त्रेता आणि द्वापार ही 3 युग क्रमाने येतात. भारतवर्ष म्हणजे काय तर हिमालयाच्या दक्षिणेस आणि दक्षिणेकडील समुद्राच्या उत्तरेस भारतवर्ष आहे. त्याचा प्रचंड मोठा विस्तार आहे. भारताला स्वर्ग आणि मोक्षाची कर्मभूमी म्हटले जाते. इथूनच मानवाच्या कर्माप्रमाणे स्वर्ग अथवा नरक मानवाला प्राप्त होतो. भारताचे एकूण 9 भाग आहेत. याच्या पूर्वेस भिल्ल, दक्षिणेस यवन, पश्चिमेस व उत्तरेस तपस्वी, मध्यभागी यज्ञ, युद्ध, वाणिज्य आणि सेवा कर्म करणारे लोक राहतात. भारतवर्षात एकूण 7 कुलपर्वत आहे. ते म्हणजे वेद, स्मृती, पुराणे हे सर्वश्रेष्ठ वाङ्मय पारियात्र पर्वतावर निर्माण झाले. या त्या महान ग्रंथांच्या दर्शनाने मानवांची पापे ही नष्ट होतात. या पर्वतातून अनेक नद्या देखील उगम पावल्या आणि त्यांच्या खोऱ्यात अनेक गावं वसली गेली. नदीकाठी लोक यज्ञ, दानादिक सत्कर्म करतात. संन्यासी देखील तेथे तपश्चर्या करतात. अनेक जन्मांच्या पुण्याईने भारतभूमीत हा जन्म मिळतो. येथे जन्म घेण्यासाठी देव देखील उत्सुक असतात. येथे मनुष्य जन्म मिळणारे धन्य आहे. ते तपश्चर्या करून मोक्षाची प्राप्ती करून घेतात. लक्षद्वीप हा जम्बूद्वीपापेक्षाही विस्ताराने हा अतिशय मोठा आहे आणि तो त्यापेक्षा दुप्पट आहे. या द्वीपावर अनेक पर्वत आहे. येथे 7 नद्या असून अनेक लहान पर्वत, लहान नद्या आहेत. त्या आदिव्याधी नाहीत. इथे शिवांची पूजा होते. द्वीपमध्ये सुरोत समुद्राने वेढला गेला आहे. इथे देखील 7 पर्वत असून अनेक नद्या तेथे उगम पावल्या आहे आणि येथे देवलोकांची वस्ती आहे. येथे शिव हे उपासना आहे. हे कुशद्वीप हे देखील विस्ताराने खूप मोठे असून येथे देव, गंधर्व, यक्ष आणि अनेक लोक राहतात. त्या ठिकाणी शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ हा केला जातो. त्यानंतर क्रौचद्वीप हा देखील अतिशय विशाल असा लक्षद्वीप आहे. येथे देवगण राहतात.
त्यानंतर श्वाकद्वीपाने दधिमंडतक समुद्राला वेढले आहे. तेथे शाक महान वृक्ष असून त्यामुळे या श्वाकद्वीप म्हणतात. येथे अनेक विस्तृत नगरे असून पुष्कर द्वीपावर मानस सरोवर आहे. येथे धर्माचे प्राबल्य आहे. येथे स्वर्गासमान भौमवर्ष आहे आणि येथे ब्रह्माजींचा निवास हा असतो. प्रकारे एकूण 7 द्वीपे असून ही 7ही समुद्रांनी वेढली गेली आहे. या सर्वांना आधारभूत असलेली पृथ्वी ही अनेक योजनेने विस्तारली गेली आहे. मित्रांनो, या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.